अरे बापरे, ह्या लोकांनी तर मला माझ्याच घरी क्वारंटाईन केलंय आणि ह्यांच्या विरोधात काय बोलायचं करायचं म्हणजे ओ गॉड. मी उगाच डीन मॅडमना इन्व्हाइट केलं. त्यांनी हा सगळा प्रकार बघितला तर हा देवाबाई बहुतेक मला पुन्हा रस्त्यावर आणणार आहे. बापरे, पाहुणे आले वाटतं. मोनिका मॅम आल्या. लपा 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 सगळ्यांनी, लपा लपा सगळ्यांनी लपा. देवा सर, तुम्हीच सांगा ना ह्यांना लपायला प्लीज. तुमचं ऐकतील. असं म्हणतंय? ए लपा रे, चला 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 लपूया आपण, चला. जाऊ मी? हा हे लपतील ना? हा, मिळेल तिथे जागा, तिथे लपतील ते. काडेपेटीत, खुर्चीत, कुंडीत सगळे लपतील. हॅलो मॅडम. हा हॅलो डॉक्टर सचिन. आम्हाला याला उशीर तर नाही ना झाला? नाही नाही, यू आर ऑन टाइम. ओके. यू आर ऑन टाइम. ते तुम्ही तुम्ही आम्हाला कशासाठी बोलवले खरं? डिनर डिनरसाठी. मग इथेच करायचंय का डिनर? हो चालेल. अहो काय चाललंय तुमचं? Forget it, I'm going. नो 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 मॅडम, नो 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 मॅडम. ते एवढं मी डिनर केलंय, फुकट जाईल. अन्न वाया घालू नये, रूल नंबर 10. रिमेंबर. तर या ना, या या या. डॉक्टर सचिन, can you please move back? येस येस. Stand there, go. येस. Thank you. Yeah. My God. Come, madam. Come. I mean, come, madam. Hello. Hello. Hi. Hello, madam. बसू का? बस. थँक्यू. डॉक्टर सचिन, ही कोण माणसं आहेत तुमच्या घरी? काय झालं मॅडम, घर छोटं आहे ना, तर त्यांना स्वच्छता करण्यासाठी बोलवलं होतं. म्हटलं त्यांना काम मिळेल, थोडं पैसे मिळतील, छान काम करतात. तुमच्या घरी पाठवू? नाही नाही नको. माझ्याकडे पिंकी आहे ना, ती सगळं मॅनेज करते. एक सजेशन होतं, असं अनोळखी माणसांना घरात घेणं बरोबर नाहीये. तुम्हाला काही मदत हवी होती तर मला सांगायचं ना, मी काहीतरी अरेंज करून दिलं असतं. नाही 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 मॅडम, नको नको. ह्यांना मी ओळखतो, ह्यांना पण मी ओळखतो, ह्यांना पण ओळखतो, ह्यांना पण ओळखतो, तुम्हाला पण ओळखतो, मला पण ओळखतो. डॉक्टर सचिन, काय चाललंय तुमचं? एनिवेज, खूप छान घर लावलेत तुम्ही. कर्टन्स अँड ऑल व्हेरी नाईस. तुमच्यासाठी हे गिफ्ट आणलंय मी. डॉक्टर सचिन, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर द न्यू होम. थँक्यू 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 मॅडम. आय होप तुम्हाला हे घर आवडलं असेल. मॅडम, एकट्या माणसाला फार छोटं घर आहे हे. ओ आय सी. तुम्हाला मी मागच्या वेळेला एक गोष्ट सांगितली होती, तुम्हाला आठवते का? बेगर्स आर नॉट चूजर्स. ओके. हा, थँक्यू. सर, ही मूर्ती अशी उलटी काय, म्हणजे त्याची सरळ पाहिजे ना, आपल्याकडे तोंड पाहिजे ना. तर मी करते. नाही 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 नाही, नको नको. ती डिझायनर मूर्ती आहे, ती अशीच वाकडी असते, अशी वाकडी. आय मीन अशी उलटी. तुम्ही इथे काय करताय? ते सचिन मास्तरांचा लॅम्प खराब झाला होता ना, रिपेअर करायला आलो. मेकॅनिक मिळत नाहीत ना आजकाल. लॅम्प दुरुस्त करायला इलेक्ट्रिशियनची गरज असते, मेकॅनिकची नाही. तुम्ही या घरात काय करताय? हे हेल्प करायला आलो. ते एकमेका साह्य करू, अवघे दुरू सुपंद. सत्या, तुम्ही या घरात काय करताय? ते
सचिन सर आहेत ना त्यांची लादी बिघडली ते आपण रिपेअर करायला आलेलो ते हा पांडे बोलला ना ते दारू सुपांत तसा एकदम सेम डॉक्टर सचिन तुमची ही डिझायनर मूर्ती शिंकते पण का? ही सगळी माणसं तुमच्या घरात काय करतायत? आय वॉन्ट टू नो दिस. आन्सर मी नाव. मॅडम मला पण नाही माहित. जेव्हा मला कळेल ना तेव्हा मी तुम्हाला सांगेन मॅडम. मॅडम हे घ्या श्रीखंड. पण तुमच्याकडनं साखर नेली होती ना, हा ह्या श्रीखंडासाठी वापरली आहे. डॉलीबाई त्या दिवशी तुम्ही काय म्हणाल आपल्याला? हा आपण तुमचे शेजारी नाही काय? आता बघा आपण तुमचे शेजारी झालो. आता तुमच्याकडे येऊन काय पण मागणार आपण? हा देवा, यू आर जस्ट इम्पॉसिबल. मला जरा सुद्धा लाज नाही वाटली हे सगळं करताना. स्वतःचं आलिशान घर सोडून माझ्या घरात राहायला आला. तिकडे मी राहायची परमिशन दिली नाही तर माझ्या शेजारच्या घरात घुसलात. इकडे जबरदस्तीने येऊन राहताय. असं म्हणणं जनाची नाही तर मनाची पण लाज नाही का वाटत तुम्हाला? आरशात जाऊन स्वतःचा चेहरा बघा, डोळ्यात डोळे घालून बघा. बघा तुम्हाला स्वतःचीच किती लाज वाटेल ती. मला मी खरं सांगू, आता तरी ना मला तुमचा राग पण येत नाही, कीव येते कीव. आणि तुम्हाला हे सगळं करून काय आनंद मिळतो? बास झालं मॅडम, बास. लय बोललात तुम्ही माझ्या भावाला. तो बोलत नाही याचा गैरफायदा घेऊ नका, पण मी बोलेल त्याच्या वतीनं. अमेझिंग. सहकुटुंब सगळे शिफ्ट झालंय का इथे? बरोबर ओळखलं. आम्ही सगळे ना एक कुटुंब आहे, म्हणून जिथं पण जातो ना तिथं एकत्र जातो. कळलं? अक्की तू जरा ठण घेतेस का? देवा, आज तू मध्ये बोलू नको. मॅडम, आमच्या कुटुंबातल्या एकाला जरी लागलं ना तरी सगळ्या कुटुंबाला दुःख होतं. कळलं ना? आम्ही सगळे ना एक कुटुंब आहोत. आणि आज तुम्ही माझ्या देवाला बोलला म्हणून मी बोलते तुमच्याशी. कुटुंबातला एखादा जरी व्यक्ती ना नजरेआड गेला ना तो डोळ्याला डोळा लागत नाही, वेड्यासारखं त्याला शोधत फिरतो. आणि तुम्हाला काय वाटतं, देवाला बोलता येत नाही? तो बोलू शकत नाही, पण तो बोलत नाही कारण त्याच्या बोलण्यामुळे कोणाला दुःख होऊ नये, कोणाला वाईट वाटू नये. एक सांगून ठेवते, याच्या पुढे माझ्या भावाशी बोलताना ना तोंड सांभाळून बोला. कोणाशी काय बोलायचं हे तुम्ही मला शिकवायची गरज नाहीये. नाही, तुम्हाला शिकवण्याची गरज आहे मास्तरीणबाई, तुम्हाला शिकवण्याची गरज आहे. एखाद्या माणसाला बरं करण्यासाठी चांगला डॉक्टर लागतो ना, तसं एक कुटुंब उभं करण्यासाठी एक चांगली गृहिणी लागते. पण तुम्हाला काय कळणार आहे ना कुटुंब प्रेम? हा, तुम्हाला कुठे नवरा आहे, मुलं बाळ आहेत? डॉक्टर सचिन, आता इथे जे काही झालंय त्याचे जबाबदार फक्त आणि फक्त तुम्ही आहात. तुमची अडचण समजून मी तुम्हाला राहायची परवानगी दिली. मी ह्या सगळ्यांना तुमच्या घरात राहायला आणलं. हे सगळं करायच्या आधी निदान मला विचारायला तरी हवं होतं. मॅडम एखाद्या माणसाला बरं करण्यासाठी चांगला डॉक्टर लागतो ना, तसं एक कुटुंब उभं करण्यासाठी एक चांगली गृहिणी लागते. पण तुम्हाला काय कळणार आहे ना कुटुंब प्रेम? हा, तुम्हाला कुठे नवरा आहे, मुलं बाळ आहेत?
डॉक्टर देशमुख, डॉक्टर मोनिका बोलते. ते तुम्ही माझ्या रिकमेंडेशनवर डॉक्टर सचिनना घर दिलं होतं ना राहायला, तर तिकडे ना एक छोटा प्रॉब्लेम झालाय. अचानक त्या घरात खूप माणसं आली आहेत राहायला, तर मी त्यांना ते घर रिकामं करायला सांगू का? नो इश्यू डॉक्टर मोनिका. डॉक्टर सचिनचा मला फोन आला होता, तेव्हा त्यांनी मला सांगितलं त्यांची फॅमिली सुद्धा त्यांच्यासोबत राहणार आहे. एकटं राहण्यापेक्षा फॅमिली सोबत राहिलेलं बरं, नाही का? नाही. काय ठीक नाही झालं. आपलं तर जाम टेन्शन आहे. तू डॉलीबाईंना ना उगीच बोललीस. अरे ती बाई तुला एवढं बोलली तर मी बोलले तर तू उलट मलाच बोलतो. आता एवढंच ऐकायचं बाकी राहिलं होतं. तुला सांगते ती बाई आपलं घर फोडणार, ती आपल्याला जगू देणार नाही सुखानं. अगं असं काय पण नाहीये. डॉलीबाई अशा नाहीयेत. अरे त्या बाईने काय अशी जादू केली आहे की तिचं सगळं बरोबर आणि अक्काचं चूक. अगं अक्के, तुला कसं कळत नाहीये? आपण हे सगळं कोणासाठी करतोय? आपल्या राधासाठी ना. आपली राधा आपल्या डोळ्यासमोर राहायला पाहिजे ना. अगं अक्के, आपली राधा आपल्या बरोबर नाही तर डॉलीबाईन बरोबर राहतीये. मला सगळं माहितीये म्हणूनच आले ना इथं राहायला. म्हणून ती काय पण बोलाल तर मी ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. त्याच्यात आपल्याला तर जाम टेन्शन आलंय. डॉलीबाई आपल्यावर ना जाम चिडली असणार. ए बाय, हे बघ, तू टेन्शन नको घेऊ, आपण आहे ना. बाई तू एक काम कर, डॉलीबाईंच्या घरी जा आणि त्यांना आपल्या घरी जेवायला बोलव. हा देवा, सत्या बोलतो ते बरोबर आहे. ही केस आता अशीच सॉल्व्ह होईल. असं जर का तुम्ही तिच्या घरी गेलात ना तर मी विसरून जाईन आपण आपला धंदा बंद केलाय ते. एक तर ती बाई या घरात येईल, नाही तर मी या घरात राहील. ती बाई जर का या घरात आली ना तर मी हे घर सोडून निघून जाईन, सांगून ठेवते. अक्काचा शब्द आपल्यासाठी लास्ट शब्द आहे. अक्का म्हणते ना की डॉलीबाईंनी या घरात येता कामा नये. मग डॉलीबाईंचं या घरात पाऊल पडणार नाही. मग आपली राधा पण या घरात आली नाही ना तरी पण चालेल. मी असं कुठं बोलले? म्हणजे हे सगळं राधासाठीच चाललंय. बरं ठीक आहे, फक्त राधासाठी त्या बाईला काय अख्ख्या जगाला सहन करायला तयार आहे. जा बोलवा त्या बाईला, बोलवा. अगं अक्के, आपल्यावर विश्वास ठेव. आपण हे सगळं आपल्या राधासाठीच करतोय ना. आता फक्त उद्या डॉलीबाई जेवायला या घरात गेला पाहिजेत, बस. ए पांडे, हे बघ, जे काय भेटला ते सगळं घेऊन आलेलो आहे. आता एकदम असं काहीतरी टाकाटाक भारीतला बनव, एकदम छान दिसला पाहिजे. हे बघ, ही फुलांची परडी मस्त. ही कशाला आणली? नको. ही चॉकलेट याच्यात ठेवायची आणि द्यायचं. मस्त. ए खाली ठेव. ए वकील बघ ना, हवा ना चॉकलेट चोरतो. अरे एवढी चॉकलेट त्यांना दिल्यावर ते जेवतील कशा आपल्या इकडं, म्हणून आपली एक गेट. तू खाली ठेव. हे गब्बर, तुझ्या डोक्यात काय भुसा भरलाय का रे? अहो, हा दर टायमाला ना खायचा विचार करतो ना, म्हणून या गब्बरचा रब्बर ताणच चाललाय आता. हे आपण नाही एवढं नाही द्यायचं त्याला, यातलं कार थोडं चल. अरे गब्बर, अरे ती लोक आपल्याकडे यावीत ना म्हणून आमंत्रण देण्याची ही पद्धत आहे. त्यासाठी हे एवढा सगळा करावं लागतं. आमच्या गावाला कसं आहे माहितीये का, कोणाला बोलवायचं असेल ना तर त्याला आम्ही टॉवेल टोपी देतो, मग तो आनंदात येतो, ते पण विथ फॅमिली. तो लुंगी तुम्ही सगळे हसता पण. सॉरी कंटिन्यू. हसा. कोर्टातला फोन आलाय, मी आलो. तुम्ही सगळं पॅकिंग वगैरे रेडी करून द्या, मी आलो. नाही ना, पण आम्हाला काय कळलं? हे पांडे, हे गब्बर, अरे आपण कसं करायचं आता हे सगळं? ए मेडिकल, इकडे. अरे इकडे ये तू, इकडे ये. आपल्याला सांग, हे एवढा सगळं करायची गरज आहे म्हणजे? चॉकलेट बाटल्या,
हे ना पाश्चात्य देशात करतात असं. हा कुठला देश? अरे पाठमागचा देश, पाठचा देश. पाचचा. तू जरा ना कसं येडायचं भूमितीचा अभ्यास करत जा जरा. ऐका ना, हे कोणासाठी करताय तुम्ही? अरे आपला देवाबाई डॉलीबाईंना भेटायला जाणार ना म्हणून. हो ऐका ना, ही पाश्चात्य संस्कृती आहे, म्हणजे परदेशात असं करतात. ही आपली संस्कृती नाहीये. अँड आय बेट ही डीन मॅडमला अजिबात नाही आवडणार. ए आता तू आपल्याला शिकवणार? नाही शिकवणार. एक तर कधी आपण आता तामजाम नाही केला. त्याला बोलवायचं असेल ना डायरेक्ट आपण उचलून आणतो. नाहीतर हे असले किरकोळ नाद नाही करत आपण. वा वा, छान पद्धत आहे तुमची. मस्त आहे. कंटिन्यू. आम्ही आमचं करू, आम्हाला पांड्याने सांगितलंय. Sorry. चल चल कंटिन्यू चल. कंटिन्यू. आईच्या गावात मास्तर कुठे चालला यायचे असं तंदुरीत? हा बरं, आपण कसं दिसतो? छान दिसताय. अरे भाई तू रावच दिसतोय. या मांदिलीला काय विचारतो भाई, तू कडक दिसतोय. आहे ना? हे भाई हे भाई हे भाई हे भाई, हे सगळं तयार आहे, मस्तपैकी तयार आहे. हे सगळं आम्ही तयार केलंय मस्तपैकी. टकाटक तू पण दिसतोय, हे पण भारी दिसतंय. तू जा आता बिंदास. हा सत्या, गब्बर, आपलं एक सांग, हे दिल्यानंतर डॉलीबाई नक्की येतील ना? नाही. येतील येतील भाई. नक्की ना? अरे भाई पांडेने प्लॅनिंग केलाय सगळा. पांडेचा प्लॅनिंग कधी फेल जातो का भाई? अरे नाही नाही, अजिबात नाही. तर मग आपण हे देऊन येतो डॉलीबाईंना, है ना? ऑल द बेस्ट. अहो हे चूक आहे. देईन ना असा झापडा, तुझा सगळा पाचचा पुढचा देश एकत्र करून टाकेल. गप्पर घे रे याला. ए सत्या, बाई कुठे गेला? बाई गेला डॉलीबाईला भेटायला. चला हे एक बरं झालं, म्हणजे एक केस कोर्टात गेली. ए पण इथे वाईन बॉटल्स होते त्या कुठे गेल्या? तू ते जगा मागा बनवलं होतं ना, त्या बाटल्या त्यात टाकल्या आणि भाई ते घेऊन गेला. काय? डॉलीबाई, तुम्ही आता काय आहे? ते आपण ना तुम्हाला आज आपल्याकडे जेवायला बोलवायला आलोय, तेव्हा सगळ्यांनी तुम्ही यायचं. आता कसं, आता आपण शेजारी शेजारी ना. बघा आता आपल्याला काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही लगेच येणार धावत, है ना? आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर आपण लगेच हजर राहणार या इथे. आता कसं तो शेजार धर्म आहे ना, म्हणून डॉलीबाई हे आपण तुमच्यासाठी आणलंय. ते तुमच्यामध्ये असतं ना, काय बोलवायचं असेल तर द्यायचं असतं ते. तुम्ही बॉटल घेऊन मला इन्व्हाइट करायला आलाय आणि तुम्हाला हे कोणी सांगितलं की आमच्या घरात हे असं इन्व्हिटेशन देतात म्हणून? डॉलीबाई आपल्याला सगळं माहिती आहे. राधा, आज आपल्याकडे जेवायला यायचं, सगळ्यांनी यायचं. एक मिनिट, तुमचा आणि माझा काही एक संबंध नाहीये आणि तसंही अनोळखी माणसांबरोबर मी जेवण करत नाही. राधा, अगं सगळेजण सगळेजण तुमची वाट बघतात ना. ऐकलत तुम्ही राधा काय बोलली ते? आम्ही जेवायला येणार नाही. अरे देवा, अरे कबीर भावा, हे आज आपल्याकडे रात्री जेवायला यायचं. हा, सगळ्यांनी यायचं. हो येणार. कबीर पण येणार नाहीये जेवायला. डॉल्बी, ही आहे तुमच्या इन्व्हिटेशनची लाईन.